अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद केली. आयोजित भाजपने घेतलेल्या आक्षेपांवर प्रत्युत्तर देण्याची शक्यता. जानेवारीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजणार. 6 आणि 7 जानेवारी रोजी निवडणूक आयोगानं बोलावली बैठक. 25 जानेवारीच्या आसपास जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता. साताऱ्यामध्ये 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा मुख्यमंत्री करणार सत्कार. साईबाबांच्या चरणी 80 लाख रुपयांचा 655 ग्रॅम वजनाचा सुवर्ण हिरेजडित मुकुट अर्पण. फरीदाबादमधील साई भक्ताकडून 585 ग्रॅम शुद्ध सोनं आणि सुमारे 153 मौल्यवान हिरे असलेला हा मुकुट आहे. भाजपमध्ये तिकीट वाटपावरून तीव्र असंतोष. वसईमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना घेराव. निष्ठावंतांना डावलून चाळ माफिया आणि पक्षात नव्यानं आलेल्यांना तिकीट विकल्याचा गंभीर आरोप. बंडखोरांना थंड करण्यासाठी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी हालचाल. निरंजन डावखरे यांनी घेतली शिंदे यांची भेट. ठाण्यामध्ये महायुतीमध्ये कुठलाही वाद होऊ नये आणि बिनविरोध निवडणूक आणण्यासाठी ते प्रयत्न सुरू. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे नॉट रिचेबल असल्याची माहिती. प्रचारातून सुर्वे लांब राहणार असल्याची माहिती. तर पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी सुर्वेंवर कारवाई होण्याची शक्यता. अहिल्यानगरमधील मनसेच्या 2 उमेदवार गायब. 2 तासांपासून दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अपहरण झाल्याचा संशय. त्याचे पालकमंत्री म्हणतात गुन्हेगारी संपली पाहिजे, पण त्यांनी पुण्यात सगळीकडे कसे उमेदवार दिले ते बघा. मुरलीधर मोहोळ यांचा थेट शरद पवारांवर निशाणा. पुण्याचे पालकमंत्री म्हणतात गुन्हेगारी संपली पाहिजे, पण त्यांनी पुण्यात सगळीकडे कसे उमेदवार उभे केलेत ते पहा. मुरलीधर मोहोळ यांचा थेट पवारांवर निशाणा. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क